डोबळे साहेब मंत्री असल्यामुळे त्यांनी आपल्याला दिले होते, त्याच्यातून आपण हे सुरुवातीला आवश्यक ते पाण्याच्या टाक्या अगोदर करून घेऊन येऊ. कारण जेव्हा उजनीचं पाणी येईल आणि ह्या सगळ्या लाईन अंतरल्या जातील तर त्वरित आपल्याला पाण्याचं प्रात्यक्षिक दाखवता येईल. अशा पद्धतीने ह्या पाण्याच्या टाक्या केल्या. त्याबरोबर ते साल पण सांगा कोणत्या वर्षी येते. हे सगळं काम 2006 ते 2009 एवढ्याच पिरियडमध्ये झालं. हे काम 2.5 ते 3 वर्षामध्ये हे पूर्णपणे शहराच्या गरजेनुसार, शहराच्या आवश्यकतेनुसारची पूर्णपणे ब्ल्यूप्रिंट आपण तयार केली. आणि पूर्णपणे राणादादा सुरुवातीला 2006-07 राज्यमंत्री होते आणि ते राज्यमंत्री असल्यामुळं दर बुधवारी कॅबिनेटची मीटिंग असायची. त्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये मला बोलावलं जायचं. मी बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार 3 दिवस मुंबईला असायचो, 3 दिवस इथं असायचो. आणि तिथं त्यांच्या ओळखीमुळे आणि त्यांची जी कामाची तत्परता होती की आपण मंत्री झाल्यानंतर विकास करायचा तर त्याला निधी लागतो तर वेगवेगळ्या डिपार्टमेंटला सतत बैठका व्हायच्या आणि जो निधी आहे तो निधी त्यांनी ओढून आणायचा आणि मग हे विकास आपण करू शकतो. कालच्या बैठकीचा विषय आणि आजचा विषय की हे नगरपालिका कशी चालवायची असते, कशी चालवली जाते बरं का, हे तुम्हाला मी समोर मांडलं. ज्यावेळेस 9 मला आमचे जे ठरलेले आमच्या एका मित्राला काय ते चार्ज द्यायचा होता. मला चार्ज देताना त्यावेळेस कुठलीही पद्धतीची पाणीपट्टी थकबाकी 1 रुपया ही नगर परिषदेकडे शासनाची नव्हती. PWDची पाण्याची पट्टी असते. त्रुटी ब्लिचिंग पावडरचे पैसे 1 रुपयाही देणं नव्हतं. सांगायचं उद्देश की कुठल्याही पद्धतीचं नगर परिषदेकडे 1 रुपयाही देणं नव्हतं. मी रजेवर जाताना जे काय खात्यामध्ये शिल्लक होते 3.5 ते 4 कोटी रुपयाची मी FD करून रजेवर गेलो होतो. आता हा विषय समजून घ्या तुम्ही की एक नगर परिषद पहिल्यांदा नगर परिषद FD करते बरं का. शासनाचा निधी तर वेगवेगळ्या खात्यामध्ये असतो, परंतु जे नफा फंडामध्ये जो पैसा असतो त्या पैशाची आम्ही FD केली. इतका पैसा शिल्लक होता. आणि मग त्याच्यानंतरचा हा पुढचा काळ जे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आला. या पत्रकार परिषदेमध्ये जो विविध चौकशा नेमल्या. आता चौकशाचे ह्याच्यामध्ये बऱ्याच चौकशा म्हणजे काय एक काँग्रेस कमिटीने एक पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्याला की या नगर परिषदेची 16 ते 22 या कार्यकाळातील कामकाजाची चौकशी करण्यात यावी. त्याच्यानंतर शिवसेनेच्या वतीने सुरत महाराज साळुंके यांनी एक पत्र जिल्हाधिकाऱ्याला दिलं. त्यांनी शासनाला कळवलं की 16 ते 22 या कार्यकाळातील पूर्णपणे चौकशी करण्यात यावी. भारतीय जनता पार्टीच्या वतीने राहुल काकडे त्यांचे शहराध्यक्ष होते. त्यांनी त्यांच्या लेटर पॅडवर 16 ते 22 या कार्यकाळातील चौकशी करण्यात यावी असंही त्यांनी पत्र दिलं. आता शिवसेनेचे सागर राजेंद्र कदम यांनीही या काळातील चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीचं पत्र जिल्हाधिकारी आणि शासनाला कळवलं. सांगायचा मुद्दा असा येतो की वेगवेगळ्या लोकांनी याच काळातली चौकशी करावी अशा पद्धतीचा रेटा का मांडला असेल तर त्यांना कुठं ना कुठं तर वास आला की या नगर परिषदमध्ये चुकीचं काम चाललंय किंवा भ्रष्टाचार होतो. चुकीचं काम म्हणजे भ्रष्टाचार. हे काल हे सगळं करत असताना मग त्याची एक शासनाने चौकशी समिती नेमली आणि त्या चौकशी समितीने हे सगळं पाहिल्यानंतर नगर परिषदेचे जे लेखापरीक्षण असतं हे लेखापरीक्षण राज्य शासनाचे जे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्याकडून केलं जातं. आणि याच्यामध्ये काल जे सांगितलं त्याच्यातलं मी एक शॉर्ट लिस्ट केली. मी आत्ता नगर परिषद
मी जाताना राणा पाटलाच्या ताब्यात असलेली नगर परिषद FD ठेवते आणि त्यानंतरच्या काळाकाळातली ती पुढची नगर परिषद आहे हे 128 कोटी रुपये आज नगर परिषदेला वेगवेगळ्या कामाचं देणं बाकी आहे. FD ठेवणारी नगर परिषद राणा पाटलाच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी आणि सर्वांगीण विकास करणारी, सर्व विकास केले तुम्हाला फोटो दाखवले. आता ह्या 18 वर्षामध्ये कुणीही म्हणा तुम्ही की बाबा ह्या ठिकाणी असाच एक विकास काम झालं, तर विकास काम काहीच न करता 128 कोटी रुपये देणं करून ठेवले. चुकीच्या पद्धतीची काम किरकोळ कारकोळ आणि कोट्यावधी रुपयाची कागदोपत्री बिलं काढली गेली आणि हा बोजा तुमच्या आमच्या माथी मारला गेला. आता तुम्ही शहराचे एक नागरिक आहे, सुजाण नागरिक आहे, हा बोजा नगरपालिकेवर आला म्हणजे तुमच्यावर झाला. शासन स्तरावर या गोष्टीचा सुद्धा अति गंभीरतेने विचार केला जातो. आता काल जे तुम्हाला दाखवलं याच्यामध्ये 61 कोटी रुपयाचे पुरावे ऑलरेडी म्हणजे नितीन काळे साहेब यांच्याकडे आले होते. याच्यामध्ये बघा आस्थापनेवरचे 2,55,00,000 रुपये नगर परिषद देणं आहे. आरोग्य विभाग आरोग्य याच्यातला 15,69,00,000 रुपये देणं आहे. इलेक्ट्रिक याच्यामध्ये लाईट बिल नगर परिषद भरतं किंवा लाईट आपण व्यवस्था देतो त्याचं 28 कोटी रुपये देणं बाकी आहे. पाणी पुरवठ्याचे 3,79,00,000 रुपये, सिव्हिल विभागाचे 8,15,00,000 रुपये, स्टोअर डिपार्टमेंटचे 59,00,000 रुपये, अकाउंट डिपार्टमेंटचे 1,27,00,000 रुपये. काल ज्या पद्धतीने 2200 कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार 250 कोटी रुपयाचा दाखवला गेला, तर या जी चौकशी अहवाल झाला या चौकशी अहवालामध्ये या समितीने चौकशी अभिलेख फायनल संचिका मागितल्या असता आज त्वरा उपलब्ध नसल्याचे कळले. मग याला जबाबदार कोण? त्यांच्याकडे संचिकाचे दिल्या नाही त्या, जे हातात आले ते एवढं आहे. आणि काल नितीन काळे साहेबांनी जे काय इथं तुमच्यासमोर दाखवलं ते चित्र म्हणजे लेखा परीक्षण जे शासन चौकशी करतं नगर परिषदेची आज चौकशी ह्याच्यामध्ये लेखा परीक्षण अहवालामध्ये ह्या त्रुटी दाखवल्या आणि जे फरकाच्या रकमेचे गंभीर आकडे त्यांनी याच्यासमोर मांडले. आणि हे शासनाची समिती असते, ते शासनाची समिती जिल्हाधिकाऱ्याला तो अहवाल सादर करतो. त्याच्यामुळं तुमच्याकडे काय पुरावे होते, तुम्ही कुठं काय बोलले नाही किंवा कुठं काय चाललंय, हे ज्यावेळेस ही चौकशी व्हायला लागली, निवडणुका येतात, निवडणुकीमध्ये प्रत्येकजण एकमेकावर आरोप प्रत्यारोप करतो, पण हा आरोप नसून हा जी आरसा आहे तुमच्यासमोर मांडतो की आज नगर परिषद या परिस्थितीमध्ये आहे. राणा पाटलांना नगर परिषद या परिस्थितीमध्ये सोडली बरं का, किंवा आपल्या जनतेने इतरांच्या ताब्यात दिली आणि त्यांनी हे शहराचं अशा पद्धतीचं वाटलं केलं. आज जे अंडरग्राऊंड ड्रेनेज सगळं चालू आहे, काम चालू आहे, याची कुठल्याही जनतेने राणा पाटलाचं एक होतं माझं, दर 1 तारखेला नगर परिषदेमध्ये जनता दरबार भरत होता. बऱ्याचदा लोक काय म्हणतात की जे लोकप्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी त्यांच्या इच्छेनुसार ते गुत्तेदारीची कामं किंवा काय तर त्यांचा इंटरेस्ट जिथं आहे अशा पद्धतीची कामं त्या मीटिंगमध्ये येतात. राणा पाटलांच्या काळामध्ये असं नव्हतं. दर 1 तारखेला जनता दरबार भरायचा. या जनता दरबारामध्ये जे शहरातील विकसनशील जे ज्यांचं माइंड आहे ते सुज्ञ लोक या दरबारामध्ये येऊन विषय मांडायचे ते आपल्या शहरामध्ये अशा पद्धतीने व्हायचे. आणि मी 2 दिवसानं 3 दिवसानं या सगळ्या शॉर्ट लिस्ट करून राणादादांना दाखवायचं. मग ते कुठल्या डिपार्टमेंटमध्ये बसले, कुठल्या ह्याला, सर्व सेक्रेटरी त्यांचे फोन उचलत होते आणि मग त्या पद्धतीने एक विजन आणि एक काम चालायचं. आणि हे काम करत असताना हे जे अंडरग्राऊंड आहे का नाही, अंडरग्राऊंड ड्रेनेज कुणी सुचवलं काम? महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या जेवढ्या काय 5-7 योजना झाल्या की कुठंही या सक्सेस नाही, कुठंच सक्सेस नाही. तुम्ही पाहिलं असेल एवढे छोटे छोटे पैप आहेत,
संपूर्ण शहराचं पाणी कसं निघालं याच्यातून. आम्ही काय ठिकाणी चेंबर केलेत, चेंबर जमिनीच्या खाली 6 इंच आहे तर जमिनीच्या वर 1.5 फूट आहे. तुम्हाला रस्ते करायचे मग ती चेंबर तोडायचे का ठेवायचे. आणि काय दिवसामध्ये तर तो गुत्तेदार पळून गेला. ही परिस्थिती सर्वांसमोर माहीत झाली. आता ते चेंबर येणाऱ्या ड्रेनेजची आउटलाईन त्या चेंबरला जोडायचे कुठं हे कुणाला सापडणार नाही. नगर परिषदेकडे आज मी पाहिलं की जो प्लॅन आहे हा कुणालाच माहीत नाही प्लॅन. आम्ही ज्यावेळेस पाणी पुरवठ्याचे ज्यावेळेस उजनीच्या पाणी पुरवठ्याचे शहरातील 12 विभागापैकी 7 विभागामध्ये सुरुवातीला आम्ही पाण्याची लाईन अंतरली तर आमच्याकडे नकाशा होता. 100% ही तिथून 3 फुटावरती लाईन गेलेली आहे. मग आम्ही त्या लाईनला शोधायचं, तिथं टॅप करायचं, त्या लाईनला ही लाईन जोडायची आणि 24 तास पाण्याचं जो स्वप्न होतं की त्या पद्धतीनं आम्ही ते रंगवलं, उतरवलं. काही दिवस राणा पाटलाच्या ताब्यात जर नगर परिषद राहिली असती तर हा 24 तास पाण्याचा प्रोजेक्ट त्याच वेळेस राहत असता. विषय गेल्यानंतर राणा पाटील मला सांगतात त्यांच्या ताब्यात तुम्ही नगरपालिका दिली नाही तर ती कशाला लोक बघत बसतील. त्याने दूर गेले. आम्ही सुद्धा 9-10 वर्ष या सगळ्या प्रक्रियेपासून दूर गेलो आणि ही जी अंडरग्राऊंड जी ड्रेनेजची लाईन आहे 100% फेल प्रोग्राम. अक्षरशः जनतेचा पैसा, शासनाचा पैसा 300 कोटी रुपये मातीत गेले हे पैसे. आणि हे जे रस्ते आहेत आता हे रस्ते माझा तुम्ही हे शिवाजी महाराजापासून तर जिजामाता उद्यानापासून जातो 100% कमरेला लचका बसला म्हणजे बसतोच. अशा पद्धतीची विद्रूप शहराची अवस्था या ठिकाणी करून ठेवली. तर अशा पद्धतीची शहराची बकाल अवस्था आणि नगर परिषदेचं देणं बी म्हणजे नगर परिषद देणं नाही परंतु हा पूर्णपणे एक नियोजनबद्ध केलेला हा भ्रष्टाचार आहे. हे भ्रष्टाचार करत असताना काय पॉईंट कुठले पैसे हाणावे फवारण्या केल्या त्याच्यातले पैसे काढले. मला सांगा की अग्निशामक दल त्याच्यातलं काय ते बिलं दाखवली. अहो एक गाडी नाही शहराला, अग्निशामक दलाची बिल्डिंग नाही आणि त्याच्यावर पैसे खर्चले म्हणून सांगतात त्याचे बिलं काढले जातात. एक गाडी नाही शहराला. आपण दुसरी गाडी तुळजापूरची किंवा उमरग्याची कधी तर आग लागली तर परंतु तुमच्याकडे गाडी नाही, तुमच्याकडे इमारत नाही, पैसे कशावर खर्च केले. अशा पद्धतीची अतिशय दयनीय आणि भयंकर मोठी दुरवस्था शहराची केली आणि नगर परिषदेची ह्या लोकांनी केली. फक्त यांच्याकडे कसा माझा का बोल्ड बांधून प्रोग्राम आहे. राणा दादा भयंकर सुसंस्कृत माणूस. त्यांच्या समोर जाऊन जरी कोणी काय विचित्र आरोप केले ते बिचारी कधीच काय बोलत नाही, कधी काय बोलत नाही. अक्षरशः अंतकरणात केली. आणि काय लोकांचं कसं भाषण लय भारी भाषण आणि नुसत्या भाषणावर निवडणुका जिंकता येत नाही. त्याला विकासाचं काय तर मॉडेल ठेवावं लागतं. आता मी त्यांच्याकडे होतो 3-4 वर्ष. 3 वर्षाच्या काळामध्ये 2 बैठका झाल्या. एक बैठक लोकसभेच्या अगोदर, एक बैठक विधानसभेच्या अगोदर. हा भ्रष्टाचार माझं सगळं होऊ द्या. कधी लेखा परीक्षेचा अहवाल कधीच आहे. सर्व प्रश्नाची कधी आलं लेखा परीक्षा अहवाल कधीच आहे. असतील कधी आलं लेखा